गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञान प्रबोधिनी या चॅनलमध्ये. तर गेल्या काही दिवसांपासून आपण आशांशी संबंधित व्हिडिओ सिरीज बनवत आहोत व याला तुमचा रिस्पॉन्स देखील अतिशय महत्त्वाचा आहे आणि चांगला हा रिस्पॉन्स भेटत आहे. व त्यातीलच अतिशय महत्त्वाची बातमी मी कालच तुमच्याशी शेअर केली आहे, परंतु तीच बातमी डिटेलमध्ये. आणि हा निर्णय, हा जो मंत्रिमंडळाचा निर्णय 13 मार्च 2024चा म्हणजे कालचा जो काही मंत्रिमंडळाचा निर्णय झाला त्यामध्ये आशांना जी काही 5,000 रुपयांची वाढ झालेली आहे त्यासाठी काय काय तरतुदी आहेत व याचा प्रत्यक्ष शासन निर्णय म्हणजे GR कधी निघणार आहे हे देखील मी आज तुम्हाला सांगणार आहे. व हा जो निर्णय सरकारला घेण्यासाठी आशांनी व गटप्रवर्तकांनी भाग पाडलेला आहे, त्यासाठी त्यांना किती त्याग करावा लागला याची देखील उजळणी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचा GR कधी निघणार आणि तो GR या ज्ञान प्रबोधिनी या चॅनलवरती सर्वात आधी व अगदी व्यवस्थितरित्या तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर एक आशा स्वयंसेविका असाल किंवा तिच्याशी संबंधित कुठलीही व्यक्ती असाल तर या ज्ञान प्रबोधिनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आशांशी संबंधित प्रत्येक टॉपिकवरती व्हिडिओ या चॅनलवरती येणार आहेत. चला तर मग जराही वेळ न घालवता आपण सुरू करू आपला आजचा व्हिडिओ. तर बघा, मंत्रिमंडळ निर्णय 13 मार्च 2024 म्हणजे कालचा जो मंत्रिमंडळाचा निर्णय झाला, म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाचा 13 मार्च 2024चा निर्णय झाला. तर त्यानुसार बघा, आशा स्वयंसेविकांच्या मानधनात 5,000 रुपयांची भरीव वाढ, म्हणजे त्यांचा जो पगार आहे त्यामध्ये 5,000 रुपयांची भरीव वाढ झालेली आहे. परंतु ही वाढ कधीपासून आणि कशी किंवा तिला कशी तरतूद केलेली आहे ते आपण पुढे बघू. तर राज्यातील आशा स्वयंसेविकांना राज्य शासनाच्या निधीतून, म्हणजे राज्य शासनाचा जो काही निधी आशा स्वयंसेविकांना दिला जातो, जे काही मानधन आशा स्वयंसेविकांना दिले जाते त्यात 5,000 रुपयांची वाढ करण्यास मान्यता मिळालेली आहे. व मानधनातील ही वाढ, आता ही जी वाढ आहे ती नोव्हेंबर 2023 म्हणजे नोव्हेंबर 2023 पासून याची वाढ लागू होणार आहे व या महिन्यापासून ही देण्यात येणार आहे. म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च अशा महिन्यांपासून ही वाढ सुरू राहणार आहे. तर बघा, नोव्हेंबर 2023 ते मार्च 2024 या कालावधीतील वाढीव दराने मानधन देण्यासाठी आवश्यक असलेले 200.21 कोटी इतक्या अतिरिक्त खर्चास तसेच 961.08 कोटीच्या वार्षिक खर्चास मान्यता या बैठकीमध्ये देण्यात आलेली आहे. म्हणजे ही वाढ नोव्हेंबर 2023 पासून लागू होणार आहे व ही आशांसाठी अतिशय महत्त्वाची न्यूज आहे व खुशखबर देखील आपण म्हणू शकतो. परंतु याचा शासन निर्णय कधी येणार व शासन निर्णय आल्यानंतर आमच्या या यूट्यूब चॅनलवरती ज्ञान प्रबोधिनीवरती तो तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या दाखवला जाईल. त्यामुळे तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर बघू की हा शासन निर्णय किंवा हा GR निघण्यासाठी किंवा ही जी काही वाढ लागू होण्यासाठी आशांनी किती कष्ट सहन केले आहे. तर बघा, दिनांक 1/3/2024 मुंबई महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या माध्यमातून 18 ऑक्टोबर 2023 ते 9 नोव्हेंबर 2023 या दरम्यान संप केला. म्हणजे आशांनी 1/3/2000 बघा, आशांनी 18 ऑक्टोबरपर्यंत हा संप केलेला आहे. 1/3/2024 मुंबई महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक, म्हणजे त्यांनी 18 ऑक्टोबर 2023 ते 9 नोव्हेंबर 2023 या दरम्यान सुरुवातीला संप केला. तर 1 नोव्हेंबर 2023 रोजी आरोग्यमंत्र्यांनी काय केलं की आशांच्या मोबदल्यात 7,000 व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात 6,200 रुपये वाढ करण्याचं जाहीर केलं. त्यानंतर काय झालं तर मुख्यमंत्र्यांना भेटून गटप्रवर्तकांनी 6,200 वरून 10,000 एवढी वाढ करण्याचे घोषित झाले. सदर वाढीचा GR राज्य शासनाने 12 जानेवारी 2024च्या अगोदर काढावा, अन्यथा 12 जानेवारीपासून राज्यातील आशा व गटप्रवर्तक बेमुदत संपावर जातील अशी नोटीस कृती समितीने राज्य शासनाला दिली. परंतु कृती समितीने दिलेल्या मुदतीत शासनाने GR काढला नाही व नाईलाजास्तव या आशांना संप करावा लागला. तर बघा, हा जो सुरुवातीचा संप होता म्हणजे 18 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरपर्यंतचा, त्या संप मिटवण्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की आशांना 7,000 आणि गटप्रवर्तकांना 6,200 रुपये इतकी वाढ करण्यात येईल. परंतु गटप्रवर्तकांनी ती वाढ मुख्यमंत्र्यांना भेटून 6,200 वरून 10,000 करावी असं
मान्य करून घेतलं होतं व त्यानंतर तरी देखील या केलेल्या घोषणेचा GR मात्र निघालेला नव्हता. त्यामुळे परत एकदा आशा संपावरती गेल्या व यावेळेस आशा या 7 फेब्रुवारी 2024 रोजी शहापूर ते ठाणे पदयात्रा काढली. सुरुवातीला आशांनी 7 फेब्रुवारी 2024ला शहापूरपासून ठाण्यापर्यंत पदयात्रा काढली व 9 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त सुमारे 20,000 आशा व गटप्रवर्तकांनी माननीय मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देऊन GR काढण्यासाठी त्यांना साकडं घातलं आणि 9-10 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ठाणे येथे रस्त्यावरती तीव्र प्रमाणात आंदोलनं या आशांनी केलेले आहेत. परंतु GR काढण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तिथून आंदोलन पुढे आझाद मैदान मुंबई येथे स्थलांतरित करून 11 फेब्रुवारी ते 1 मार्च 2024 पर्यंत सुमारे 20 दिवस ठिय्या आंदोलन केले. बघा, ठाणे व मुंबई असे मिळून 22 दिवस ठिय्या आंदोलन व सुमारे 50 दिवसांचा संप करून सरकारला राज्यातील सर्व आशा व गटप्रवर्तकांनी जेरीस आणले. त्याबद्दल म्हणजे अशा प्रकारे हा 22 दिवसाचं ठिय्या आंदोलन आणि 50 दिवसाचा दुसऱ्या वेळेचा हा जो काही संप आशांनी केला होता, त्यामुळे संप आणि आंदोलने व निदर्शने इतकी प्रखर आणि इतकी तीव्र स्वरूपाची व इतकी एकजुटीची होती की त्यामुळे सरकारला या आशा व गटप्रवर्तक भगिनींच्या लढाऊ वृत्तीचं स्वागत करावंच लागलं. त्यानंतर काय झालं तर या तीव्र आंदोलनामुळे व सलग चिकाटीच्या लढ्यामुळे सरकारवर निश्चितच दबाव निर्माण झाला व त्यांनी काय केलं तर 3 मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम जी काही राष्ट्रीय मोहीम आहे ती राबवली जात असल्याने प्रचंड दडपशाही ही आशा व गटप्रवर्तकांवर होत आहे. त्याचाच परिणाम म्हणून छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील 368 आशांना कार्यमुक्त केले गेले व सरकारने ह्या मोहिमेत आशांनी भाग घ्यावा व संप पाठीमागे घ्यावा यासाठी अनेक ठिकाणच्या आशांना कार्यमुक्त केलं. परंतु ह्या ज्या 368 आशा आहेत त्यांना परत कामावरती घेण्यात आलेलं आहे. तसेच अंबरनाथ तालुक्यातील खुंटवली नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आशांना देखील तेथील वैद्यकीय अधिकारी असतील त्यांनी देखील कार्यमुक्त करण्याचे आदेश काढले होते. तर तुम्ही बघू शकता या आशांनी असा तीव्र लढा दिलेला आहे की कार्यमुक्त होण्याची वेळ त्यांच्यावरती आलेली आहे, तरी देखील आशांनी आपला लढा पाठीमागे घेतला नाही व परत त्या ज्यावेळेस 2 मार्च 2024 पासून आपापल्या नित्याच्या कामाला लागल्या त्यानंतर त्यांनी जी काही पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आहे ती देखील अतिशय व्यवस्थितरित्या पार पाडलेली आहे. IPPIच्या दरम्यान देखील अनेक बालकांना घरोघरी वाड्यापाड्यावर आणि मळ्यात जाऊन त्यांनी IPPIचं काम व्यवस्थितरित्या करून ही पल्स पोलिओची राष्ट्रीय मोहीम आहे ती पूर्ण केलेली आहे. व्यवस्थितरित्या सर्वांचे डोस त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात पूर्ण करून घेतलेले आहे व याचाच आणि त्यांच्या कार्यनिष्ठेचा व त्यांनी जो काही तीव्र असा लढा दिला आहे त्याचाच रिझल्ट म्हणून कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आशांच्या पगारात 5,000 रुपयाची भरीव वाढ करण्यात आलेली आहे. थँक्यू.